प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 36,334. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आता वेळ संपत आले तर माझी मुख्यमंत्री महोदयांना 3च प्रश्न स्पेसिफिक विचारतो, बाकी बोलत नाही. या सोलर संदर्भामध्ये ग्रीड सपोर्ट चार्जेस पूर्णपणे रद्द करणार का? बिलिंग चार्जेसवर टॅक्स ऑन सेल वाढ मागे घेणार का? उद्योग आमचे जे महाराष्ट्रातले जे सोलरवरती आता बरेचसे आहेत ते स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतंत्र वीज धोरण जाहीर करणार का? आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बरोबर एक आमची बैठक लावणार का? आपण जर विषयांचं पत्र दिलं तर बैठक नक्की लावू. बाकी मी आपल्या एक लक्षात आणून देतो की आपण TODचा उल्लेख केला, ग्रीड सपोर्ट चार्जचा उल्लेख केला. या सगळ्या गोष्टी ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या MERCनी जे काही निर्देश दिले त्या निर्देशाप्रमाणे करण्यात आलेले आहेत. पण मी जाणीवपूर्वक सांगतो, कारण खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रम तयार होतो, आणि म्हणून मी सांगतो की आता जर प्रश्नोत्तराचा तास उत्तर संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. आता जर कुठल्याही व्यक्तीने, एंटिटीने आपल्या सोलर सोबत जर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम लावली तर त्याला महावितरणपेक्षा कमी दरामध्ये वीज मिळते. आता मी एक जाणीवपूर्वक इथनं सर्वांना कळावं म्हणून एक तुमच्याकरता एक्झाम्पल आणलं की समजा 1 मेगावॅटचा ओपन ॲक्सेस असेल तर त्याला 1 मेगावॅटच्या ओपन ॲक्सेस करता बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम लावण्याकरता 85 लाख रुपये खर्च येतो. आणि हा सगळा खर्च जो आहे 85 लाखाचा हा मात्र 26 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वसूल करू शकता. आणि त्यानंतर वर्षाला तुमचे त्या ठिकाणी, महिन्याला तुमचे त्या ठिकाणी जे सेव्हिंग्ज आहेत हे जवळपास 39 लाख रुपयाचे आहेत. त्यामुळे आत्ता ज्या लोकांनी आपल्याकडे 10 किलोवॅटपेक्षा जास्त बॅटरी स्टोरेज केलेलं आहे, सोलर ज्यांनी केलेलं आहे, यांनी जर बॅटरी स्टोरेज केलं तर त्यांना ग्रीड सपोर्ट चार्जचाही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना TODचाही प्रॉब्लेम येणार नाही. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून 26 महिन्यामध्ये म्हणजे 2 वर्ष आणि 2 महिन्यामध्ये त्यांचे बॅटरीचे सगळे पैसे वसूल होतील. आणि त्यानंतर पुढचे 25 वर्ष त्यांना एकाच दराने वीज मिळेल. आणि ही जी वीज आहे ही महावितरणच्या विजेपेक्षा देखील काही काही वेळेला स्वस्त पडेल. प्रश्न